नमस्कार. प्रथमतः सुस्वागतम. मी प्राध्यापक देवदास विठ्ठल जगताप आज आपणासमोर इयत्ता 12वी विषय भूगोल यामधील प्रकरण क्रमांक 5 द्वितीयक आर्थिक क्रिया यामधील व्हिडिओ क्रमांक 1 घेऊन आलेलो आहे. या द्वितीयक आर्थिक क्रियामधील काही भागाचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये देखील आपल्याला घरी बसून आपले शिक्षक आपल्याला निश्चित माहिती देतील असं बऱ्याच विद्यार्थ्याला वाटत असतं. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे चांगली माहिती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोया. तर आज आपण द्वितीयक आर्थिक क्रिया यामधील काही घटकाचा अभ्यास करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की मानवाच्या एकूण 4 क्रिया आहेत. प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक अशा एकूण 4 क्रिया आहेत. या 4 क्रियेपैकी जी काही प्राथमिक क्रिया आहेत त्या प्राथमिक क्रिया पूर्णतः निसर्गावरती अवलंबून असल्या दिसून येतात आणि या प्राथमिक क्रिया ज्या आहेत त्या प्राथमिक क्रियावरतीच या द्वितीयक क्रिया अवलंबून असतात. प्राथमिक क्रियावरती प्रक्रिया करून द्वितीयक क्रिया निर्माण होतात. त्यालाच आपण थोडक्यात द्वितीयक आर्थिक क्रिया असे म्हणतो. तर या ठिकाणी पाठ्यपुस्तकामध्ये सुरुवातीलाच आकृती क्रमांक 5.1 मधील चित्र कशाशी संबंधित कशाचे आहेत ते ओळखा. ही चित्रे कोणत्या व्यवसायाशी निगडीत असावीत हे लक्षात घेऊन तक्ता क्रमांक 5.1 पूर्ण करा असं म्हटलेलं आहे. हा तक्ता आपल्याला स्क्रीनवर जो तक्ता दिसतोय तो तक्ता आपल्याला पूर्ण या ठिकाणी करायचा आहे. तर सुरुवातीला आपण माहिती घेऊया थोडक्यात. स्क्रीनवरती एकूण 8 चित्र दाखवलेले आहेत. बघा, पहिलं आहे अ, नंतर आ, ई, उ, नंतर ए, ऐ असे एकूण किती 8 चित्र दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. या चित्राचं आपल्याला थोडक्यात बारकाईने त्या ठिकाणी निरीक्षण करायचं आहे की पहिल्या चित्रामध्ये काय दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. की छोट्या छोट्या त्या ठिकाणी बॉटल आहेत. नंतर काय आहेत बाबा, नंतर देखील काहीतरी ते करण्याचा तिथं प्रयत्न केलेला आहे. काहीतरी मशिनरी आहेत, त्या मशिनरीद्वारे काहीतरी ते मानव करतात. नंतर तिसऱ्या आकृतीमध्ये बघा काय दिसतंय तुम्हाला. चौथी आकृती पहा तुम्ही, 5वी आकृती बघा, 6व्या आकृतीमध्ये काय दिसतंय तुम्हाला, कशाशी संबंधित ते चित्र आहे. 7वी आकृती पहा तुम्ही आणि शेवटची 8वी आकृती देखील पहा. या 8 देखील आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की पहिली आकृती कशाशी संबंधित आहे आणि ज्या काही 8 आकृत्या आहेत त्या 8च्या 8 आकृत्या कशाशी संबंधित आहेत, ती चित्रे कोणत्या व्यवसायाशी निगडीत असावीत. तर विद्यार्थी मित्रांनो, ती सर्वच्या सर्व चित्रे या व्यवसायाशी निगडीत असलेली आपणास दिसून येतात. तर पहिलं जे काय चित्र आहे ते चित्र फळे प्रक्रिया उद्योग याच्याशी आपल्याला निगडीत असलेलं दिसून येते. दुसरं आहे दागिने व्यवसाय. तिसरा आहे औष्णिक वीज प्रकल्प. चौथा आहे जहाज बांधणी उद्योग. पुढचा आहे बांधकाम व्यवसाय. पुढचं आहे लोकरी कापड उद्योग. पुढचं 7वं आहे खोबरेल तेलाचा घाणा. आणि शेवटची जी काही चित्र आहे, आकृती आहे, त्यावरून आपल्याला लक्षात येईल की हे दुग्ध प्रक्रिया उद्योग आहेत. अशा प्रकारे ज्या काही ह्या 8 आकृत्या दिलेल्या आहेत या 8 आकृत्या आपण कशाशी निगडीत आहेत हे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण पुढचा तक्ता बघूया की तक्ता क्रमांक 5.1 पूर्ण करा असं त्यांनी तिथं म्हटलेलं आहे. तो तक्ता या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचा आहे.
बघा स्क्रीनवरती तुम्हाला एक तक्ता दिसतोय, कोरा तक्ता आहे. तो तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्या तक्त्यामध्ये एकूण 6 कॉलम आहेत. पहिला सिरियल नंबर व क्रमांक, दुसरा आहे व्यवसायाचे नाव, तिसऱ्या कॉलममध्ये आवश्यक कच्चा माल, पुढच्या कॉलममध्ये तयार उत्पादने, नंतर कच्च्या मालाची वैशिष्ट्ये, कंसामध्ये वजन, टिकाऊपणा, संपादन, खरेदी किंमत, आणि शेवटच्या कॉलममध्ये आहे उत्पादनाची वैशिष्ट्ये. कंसामध्ये कंसामध्ये म्हटलेलं आहे वजन, टिकाऊपणा, उत्पादन, विक्री मूल्य. अशा पद्धतीने हा तक्ता आपल्याला आपण आकृती क्रमांक 5.1 आहे त्याचं निरीक्षण करून या ठिकाणी आपण हा तक्ता पूर्ण करायचा आहे. म्हणजे थोडक्यात या स्क्रीनवरती जे काही चित्र दिसतात या आकृत्यांचे निरीक्षण करायचे आहे. आणि निरीक्षण करून आपण या स्क्रीनवरील चित्राचा आधार घेऊन हा तक्ता या ठिकाणी आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर हा तक्ता पूर्ण केलेला तक्ता पुढील प्रमाणे असा आहे. बघा की अ म्हटलेला आहे, अ क्रमांक अ मध्ये व्यवसायाचे नाव म्हटलेलं आहे. तर फळ प्रक्रिया, आवश्यक कच्चा मालमध्ये विशिष्ट फळे, तयार उत्पादने. आता तयार उत्पादने कोणकोणती आहेत बघा तुम्ही. बघा रस, पेय, सरबत, जाम, जेली, मुरंबा, पिकवलेली फळे, हवाबंद डब्यातील फळं, लोणची इत्यादी. नंतर पुढच्या कॉलममध्ये देण्याचा प्रयत्न केला त्यांनी की कच्च्या मालाची वैशिष्ट्ये, वजन, टिकाऊपणा, संपादन, खरेदी किंमत. तर कच्चा माल हा फळबागातून मिळतो. फळांचे वजन जास्त असते, नाशवंत असतात, अधिक काळ टिकून राहू शकत नाहीत. आणि शेवटच्या कॉलममध्ये असं म्हटलेलं आहे की उत्पादनाच्या वैशिष्ट्यामध्ये वजन कमी होते, फळांचे प्रक्रियायुक्त पदार्थ जास्त उपयुक्त ठरतात, फळ प्रक्रियाद्वारे फळांसारख्या नाशवंत अशा शेतमालाचं टिकाऊ पदार्थात रूपांतर करता येतं, अधिक आर्थिक फायदा मिळतो. अशा प्रकारे हा मुद्दा या ठिकाणी पाहिलेला आहे. नंतर आपल्याला आचं उत्तर त्या ठिकाणी कॉलममध्ये भरायचं आहे की आ आहे दागिने बनविणे. आवश्यक कच्चा मालमध्ये धातू, खनिजे, सोने, चांदी इत्यादी. तयार उत्पादने याच्यामध्ये दागिने. आणि कच्च्या मालाच्या वैशिष्ट्यामध्ये खाणकाम व्यवसायातून मिळणारी खनिजे ही अशुद्ध व वजनाने जास्त असतात. यांचे अशुद्ध खनिजांचे मूल्यही कमी असते. पुढच्या शेवटच्या कॉलममध्ये आपण असं लिहू शकतो की विविध दागिने, दागिन्यावर केलेल्या कलाकुसरीमुळे दागिन्याचे मूल्य वाढते. हे आपण अशा पद्धतीने पूर्ण करू शकतो. नंतर आहे ई. आता ई मध्ये औष्णिक वीज प्रकल्प, पुढे दगडी कोळसा, पुढे वीज निर्मिती. पुढच्या कॉलममध्ये असं म्हटलेलं आहे की कोळसा खाणीतून दगडी कोळसा मिळतो, किंमत कमी, वजन जास्त असते. आणि शेवटच्या कॉलममध्ये मोठ्या प्रमाणात विजेची निर्मिती करता येते. अशा प्रकारे आपण हा तक्ता हळूहळू पूर्ण करत चाललेलो आहे. पुढचा आहे ई. जहाज बांधणी उद्योग, लाकूड व धातू, पुढं जहाज व बोटी, पुढे आहे वनामधून लाकूड मिळते तर खाणीतून धातू मिळतात, वजन जास्त असते, टिकाऊपणा कमी असतो. पुढे अधिक काळ टिकणारे जहाज व बोटी निर्माण होतात, याची किंमत जास्त असते. पुढच्या व्यवसायाचं नाव आहे बांधकाम व्यवसाय. तर त्यासाठी लागणारा आवश्यक कच्चा माल आहे सिमेंट, लोखंड, वाळू इत्यादी. नंतर बघा त्यापासून काय बनतंय तर इमारती, धरणे इत्यादी. पुढे खाणकाम व्यवसायातून लोहखनिज व सिमेंट उद्योगात आवश्यक खनिजे मिळतात,
वजन अधिक असते, किंमत कमी असते. शेवटच्या कॉलममध्ये आपण त्याची माहिती अशा पद्धतीने लिहू शकतो की मजबूत इमारती व बांधकामाची निर्मिती होते. यांचे मूल्य हे यास लागणाऱ्या कच्च्या मालापेक्षा खूपच अधिक असते. नंतर पुढच्या व्यवसायाचं नाव आहे लोकर उद्योग. याच्यामध्ये आवश्यक असणारा कच्चा माल आहे लोकर. पुढे लोकरी कपडे, स्वेटर, मफलर, टोपी इत्यादी वगैरे. पुढे आहे त्याची वैशिष्ट्ये. पशुपालन कंसामध्ये मेंढ्या यांच्यापासून लोकर मिळते. लोकरीचे वजन व किंमत जास्त असते. नंतर तयार होणारी लोकरी कपडे ही अधिक मूल्यवान व टिकाऊ असते. कपड्याचे वजन हे सर्वसाधारणपणे लोकरी एवढेच असते. बघा, यावरून तुमच्या लक्षात येते की प्रत्येक उद्योगाच्या माहिती आपण सांगून हा तक्ता आपण इथं पूर्ण करत आहोत. पुढचं आहे व्यवसायाचं नाव आहे खोबरेल तेल. खोबरेल तेल लाचा घाणा. त्यासाठी लागणारा कच्चा माल आहे नारळ. तयार उत्पादन आहे खोबरेल तेल. कच्च्या मालाची वैशिष्ट्य आहे नारळाच्या वागातून, म्हणजे नारळाचं जे काही केसर आहे थोडक्यात, नारळाच्या वागातून नारळ मिळतात. नारळ कमी काळ टिकतात. याचे वजनही अधिक असते तर किंमत कमी असते. खोबरेल तेल महाग असते. ते नारळापेक्षा वजनाने हलके असते व ते अधिक काळ टिकते. अशा प्रकारचा हा पुढचा ए व्यवसाय आहे. नंतर आहे शेवटचा दुग्ध प्रक्रिया उद्योग. त्यासाठी लागणारं कच्चा माल आहे दूध. तयार उत्पादन आहे दूध, दही, लोणी, मिठाई इत्यादी. आणि कच्च्या मालाची वैशिष्ट्य आहे त्याची पशुपालन व्यवसायातून दूध मिळते. हे कमी काळ टिकते, किंमत कमी असते. आणि उत्पादनाची वैशिष्ट्ये आहेत दही, लोणी, मिठाई यांची किंमत अधिक असते. हे पदार्थ दुधापेक्षा जास्त महाग असतात. अशा पद्धतीने हा जो आपण तक्ता क्रमांक 5.1 आहे तो तक्ता क्रमांक 5.1 हा तक्ता अशा रीतीने या ठिकाणी पूर्ण करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे. यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की व्यवसाय त्या व्यवसायाचं नाव, त्याला लागणारा आवश्यक कच्चा माल, त्यापासून तयार होणारी उत्पादने, त्याचबरोबर तो जे काही कच्चा माल आहे त्या कच्च्या मालाची कोणती वैशिष्ट्ये आहेत आणि त्या कच्च्या मालापासून आपण जे काही उत्पादने मिळवतो, तयार उत्पादने म्हणजे उत्पादने करतो, त्याची कोणती वैशिष्ट्ये आहेत, ही सर्व माहिती त्या तक्त्यामध्ये मी पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आता आपण पुढे द्वितीयक आर्थिक व्यवसायाचे थोडक्यात भौगोलिक स्पष्टीकरण पाहूया. की मागील पाठात आपण निसर्गातून उत्पादने संपादित करणाऱ्या प्राथमिक व्यवसायाची माहिती घेतली आहे. या संपादित केलेल्या उत्पादनापैकी काही उत्पादने आपण थेट वापरतो तर काही उत्पादनावर प्रक्रिया करतो. यातून टिकाऊ उत्पादन तयार होते. ही प्रक्रिया करण्यासाठी प्राथमिक व्यवसायातील उत्पादने कच्चा माल म्हणून वापरली जातात व त्यापासून पक्का माल तयार केला जातो. हा पक्का माल पुढे ग्राहकांना पुरवला जातो. द्वितीय व्यवसायामध्ये कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर होताना मूल्यवर्धन होते, म्हणजे थोडक्यात त्याचं काय मूल्य वाढत जाते. द्वितीय व्यवसाय हे प्रामुख्याने प्रक्रिया, उत्पादने व बांधकाम यांच्याशी निगडीत असतात. ज्या ठिकाणी कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर केले जाते त्या ठिकाणास कारखाना असे म्हणतात. आता पुढं स्क्रीनवरती करून पहा असं म्हटलेलं आहे. एक सोलापूर जिल्ह्याचा प्रमुख साखर उद्योग या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा नकाशा आणि त्या ठिकाणी 3 प्रश्न दिले तिथं. आकृती म्हणजे नकाशा 5.2 बघा हा नकाशा स्क्रीनवरती जो दिसतोय त्याचं तुम्ही सुरुवातीला बारकाई निरीक्षण करा. बारकाई निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सोलापूर जिल्ह्यामध्ये जी काही कारखानदारी आहे, साखर कारखानदारी, ती त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
की बिल्लरवाडी आहे, पिंपळनेर आहे, अकलूज आहे, भाळवणी आहे, टाकळी सिकंदर आहे, दहिटणे आहे, मंगळवेढा आहे, वाकी शिवणे आहे, वैराग आहे. अशा ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रदेशामध्ये विविध साखर कारखाने असलेले आपणास त्या ठिकाणी दिसून येतात. आणि त्याखाली नकाशामध्ये प्रामुख्याने तिथं 3 प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला आहे. त्या 3ही प्रश्नाचे आपल्याला उत्तर या ठिकाणी द्यायची आहेत. बघा, तुम्ही बारकाईने निरीक्षण करा. सोलापूर जिल्हा प्रमुख साखर उद्योग एका बाजूला सूची देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, याच्यामध्ये प्रश्न पहिला आहे, साखर उद्योग दर्शविणारा सोलापूर जिल्ह्याचा आकृती 5.2 मधील नकाशा पहा. श्यामरावांची शेती या ठिकाणी आहे. त्यांनी नुकतीच ऊस तोडणी केली आहे. नकाशाचा अभ्यास करा आणि सांगा की त्यांनी त्यांचा ऊस कोणत्या कारखान्यात पाठवावा. बघा, निरीक्षण केल्यानंतर त्याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे आणि सांगायचं देखील या ठिकाणी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे उत्तर आपण अशा पद्धतीने सांगू शकतो की शेतकरी पहिल्या प्रश्नाचे उत्तर आपण या नकाशाचं निरीक्षण केल्यानंतर आपण अशा पद्धतीने सांगू शकतो की शेतकरी श्यामराव यांनी त्यांचा ऊस त्यांना तुलनेने जवळ असलेल्या वैराग येथील साखर कारखान्यात पाठवावा. बघा, नकाशामध्ये लाल अक्षरामध्ये कुठं शब्द दिसतोय बघा, त्याच्या जवळील सर्वात जवळचा कारखाना तुम्ही पहा, त्यावरून त्याचं उत्तर तुम्ही सांगू शकाल. याला कारण ऊस हा अत्यंत नाशवंत कच्चा माल आहे. ऊस तोडणी केल्यावर त्यावर लवकरात लवकर प्रक्रिया सुरू न झाल्यास ऊसाचा उतार घसरतो, ऊस वाळतो आणि साखरेचे उत्पादन कमी होते. साहजिकच त्याला बाजारभावही कमी मिळतो. त्यामुळे ऊस तोडणीनंतर लवकरात लवकर कारखान्यात नेण्याच्या दृष्टीने वैराग येथील सर्वात जवळचा साखर कारखाना निवडून त्यांनी तेथेच ऊस पाठवणे जास्त योग्य आहे. अशा प्रकारे आपण पहिल्या प्रश्नाचे उत्तर त्याचं निरीक्षण केल्यानंतर निश्चितपणे अशा पद्धतीने देऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे फिरोज यांच्या मुलाने जवळच्या शहरातून बेकरी कंसामध्ये पावभट्टी व्यवस्थापनाचे प्रगत शिक्षण घेतले आहे. आपल्या मुलाने आपल्याच गावात बेकरी सुरू करावी अशी त्यांची इच्छा आहे. पण त्यांच्या मुलाच्या मते बेकरी त्यांच्या गावापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरात सुरू करावी. सांगा बरे, कोण बरोबर आहे, फिरोज की त्यांचा मुलगा, आणि का? असा प्रश्न या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचं उत्तर देखील आपण या ठिकाणी द्यायचं आहे. नकाशाचं निरीक्षण केल्यानंतर याचं उत्तर आपण निश्चितपणे या ठिकाणी देऊ शकतो की उत्तर, बेकरी ही गावाऐवजी शहरातच सुरू करणे जास्त योग्य आहे. कारण बेकरीतून उत्पादन होणारे बेकरीचे पदार्थ हे बाजारपेठाभिमुख उत्पादन आहे. हे उत्पादन लवकरात लवकर ग्राहकापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. याला कारण त्यातील अनेक पदार्थ हे तुलनेने नाशवंत आहेत किंवा त्यांचा विक्रीपूर्व साठवणूक काळ खूप मर्यादित आहे. गावात बेकरी सुरू करून मग तयार केलेला माल शहरापर्यंत नेण्याचा खर्चही वाढणार. शिवाय नाशवंत स्वरूपामुळे नुकसानीची शक्यताही जास्त असणार. अशा पद्धतीने आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे की शांताराम हा महाराष्ट्रातील आदिवासी भागातील तरुण मुलगा आहे. त्याला मध प्रक्रिया उद्योग सुरू करायचा आहे. वनातून त्याला मधाची पोळी सहज उपलब्ध होऊ शकतात, ज्यातून चांगल्या दर्जाचा मध काढता येऊ शकतो. त्याच्या गावापासून शहर सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहे. गावात त्याची स्वतःची जमीन आहे. शहरातही त्याला जमीन मिळू शकते. त्याने मध प्रक्रिया उद्योग कोठे स्थापन करावा.
गावामध्ये की शहरामध्ये आणि का? अशा प्रकारचा तिसरा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. त्या प्रश्नाचे उत्तर देखील आपण नकाशाचे निरीक्षण करून या ठिकाणी द्यायचे आहेत. तर त्याचे उत्तर आपण अशा पद्धतीने देऊ शकतो की उत्तर, प्रक्रिया उद्योग हा स्थानमुक्त उद्योग आहे आणि तो गावात किंवा शहरात परिस्थितीप्रमाणे कुठेही स्थानापन्न करता येतो. मात्र तरीही मधाची बाजारपेठ ही शहरामध्येही असल्यामुळे प्रक्रिया उद्योग शहरामध्ये स्थापन करणे जास्त योग्य ठरेल. याला कारण भरलेला मध बाटली बंद केल्यानंतर त्याचे वजन खूप वाढणार, तसेच त्यांची वाहतूकही जिकरीची होणार. त्यामुळे त्याने मध प्रक्रिया उद्योग बाजारपेठेजवळच शहरामध्ये स्थापित करणे जास्त योग्य आहे. अशा प्रकारे आपण तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देऊ शकतो. वरील सर्व मुद्द्याचा विचार करून आपण द्वितीयक आर्थिक क्रिया व्यवसाय याचे स्पष्टीकरण देखील आपण अनेक घटकाद्वारे या ठिकाणी देऊ शकतो की वरील सर्व उदाहरणाचा अभ्यास केल्यावर उद्योगाचे स्थानिकीकरण अनेक घटकावर अवलंबून असते हे तुम्हाला समजले असेलच. उद्योग स्थापन करण्यासाठी कच्च्या मालाची गरज असते व हा कच्चा माल कोठून तरी वाहतूक करून आणावा लागतोच. आपल्याला माहिती आहे की उद्योगासाठी लागणारा कच्चा माल हा प्राथमिक आर्थिक क्रियेतून उपलब्ध होतो. कच्च्या आणि पक्क्या मालाच्या गुणधर्मानुसार उद्योगाचे स्थान ठरते. उदाहरणार्थ साखर उद्योगांना ऊसाची गरज असते. ऊस कापणीनंतर जसा वेळ जातो तसे ऊसाचे वजन व त्यातील साखरेचे प्रमाण कमी होते. त्यामुळे साखर उत्पादनासाठी त्याची उपयोगिता कमी होते. म्हणून ऊस कापणीनंतर योग्य वेळेत जवळच्या कारखान्यांना पाठवणे आवश्यक असते. त्यामुळे साखर उद्योग हे कच्च्या माल उत्पादन क्षेत्राजवळ स्थापित झालेले असतात. बेकरी उद्योगातील केक या पक्क्या मालाचे वजन कच्च्या मालापेक्षा जास्त असते, ज्यांचा वाहतुकीचा खर्च जास्त असतो. म्हणून बेकरी उद्योग बाजारपेठाजवळ स्थापन केले जातात. उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या घटकांचा आपण अभ्यास करूया. बघा, उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. मग त्या ठिकाणी काही प्राकृतिक घटक आहेत, काही आर्थिक घटक आहेत. या सर्व घटकाचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे, किंवा काही राजकीय घटक आहेत आणि इतर घटक आहेत. या सर्व घटकाचा आणि त्याखालील उपघटकाचा या ठिकाणी आपणास अभ्यास करायचा आहे. तर सुरुवातीला आपण उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारा जो पहिला प्राकृतिक घटक आहे या घटकाचा अभ्यास करूया. आणि प्राकृतिक घटकाबरोबरच त्याचे उपघटक देखील आहेत. त्या उपघटकाचा परिणाम देखील उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती निश्चितपणे होत असतो. तर पहिला प्राकृतिक घटक आहे हवामान. तर उद्योगांच्या स्थानिकीकरणासाठी प्रतिकूल हवामान फारसे उपयुक्त नाही. अत्यंत उष्ण, दमट, कोरड्या किंवा शीत हवामानात औद्योगिक विकास शक्यतो होत नाही. उदाहरणार्थ भारतातील अति उत्तरेकडील शीत प्रदेश किंवा वायव्य भारतातील उष्ण व कोरडे हवामान. हवामानातील बदलही उद्योगाच्या विकासात अडथळा आणतात. उदाहरणार्थ सततचे आवर्षण. याउलट सुसह्य हवामान उद्योगांच्या विकासास अनुकूल ठरते. उदाहरणार्थ पूर्वी जेव्हा यांत्रिकीकरण फारसे झाले नव्हते किंवा कृत्रिम धाग्याचा वापर केला जात नव्हता, त्यावेळी कापसापासून धागा तयार करण्यासाठी दमट हवामानाची आवश्यकता होती. कारण कोरड्या हवामानात धागा वारंवार तुटत होता. परिणामतः कापड उद्योगाचे केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीजवळ झाले. आता कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कृत्रिमरित्या दमटपणा निर्माण करून यंत्राचा उपयोग केला जातो, परंतु त्यांच्या वापरामुळेच उत्पादन खर्चात वाढ होते. अशा पद्धतीने हवामान या घटकाचा परिणाम
या उद्योगधंद्यावरती होत असलेला आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे झालेला दिसून येतोय. मग त्या ठिकाणी परिणाम सकारात्मक असेल किंवा नकारात्मक असेल, चांगला असेल किंवा वाईट असेल, परंतु परिणाम हा निश्चितपणे या ठिकाणी झालेला दिसून येतोय. पुढचा परिणाम आहे कच्च्या मालाची उपलब्धता. आता उद्योगासाठी लागणारा कच्चा माल प्रामुख्याने शेती, खाणकाम, वनामधून व मासेमारी इत्यादी व्यवसायातून मिळवला जातो. त्यामुळे उद्योगाची स्थानिक ती निसर्गातून उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालाच्या स्वरूपावर अवलंबून असते. नाशवंत, अवजड आणि वजनात घट होणारा कच्चा माल, यात साखर उद्योग कच्च्या मालाच्या उत्पादन क्षेत्राजवळ स्थापन दिसतो किंवा स्थापन झाला दिसतो. बघा, तागाच्या गिरण्या, साखर कारखाने हे शक्यतो कच्च्या मालाच्या उत्पादन क्षेत्राजवळच केंद्रित झालेले आहेत. त्याचप्रमाणे महाबळेश्वर, नागपूर या परिसरामध्ये देखील स्थानिक फळावर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापित झालेले आपल्याला दिसून येतात, आढळतात देखील. नाशवंत पदार्थावर प्रक्रिया त्वरित होणे गरजेचे असते, हे यामागचे मूळ कारण असलेले आपल्याला दिसून येते. म्हणजेच कच्च्या मालाची उपलब्धता याचा परिणाम देखील उद्योगाच्या स्थानिकीकरणावरती होत असलेला या ठिकाणी आपणास दिसून येतोय. पुढचा आहे प्राकृतिक घटकामधील पुढचा घटक आहे उपघटक पाणी आणि वीज पुरवठा. बघा, उद्योगांना शीतकरण, वितळण, धुलाई इत्यादीसाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते. असे उद्योग नदी किंवा तलाव अशा पाणवठ्याजवळ स्थापन झालेले आढळतात. बघा, उद्योगधंदा हा कुठेही स्थापन करून चालणार नाही. त्या उद्योगधंद्यासाठी लागणारे सर्व घटक ज्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी आपला उद्योगधंदा स्थापन करावा लागणार आहेत. की कोळसा, खनिज तेल, वीज हे कोणत्याही प्रकारचा उद्योग चालवण्यासाठी अत्यावश्यक ऊर्जा स्रोत आहेत. कोळसा हा जड, अवजड असलेले खाण क्षेत्राजवळच कोळशावर अवलंबित उद्योग स्थापित झालेले आढळतात. या उलट लांब अंतरावरून तारा आणि नळ मार्गाद्वारे अनुक्रमे वीज व खनिज तेल पुरवठा होऊ शकतो किंवा पुरवठा केला जाऊ शकतो. त्यामुळे या ऊर्जा स्रोतावर अवलंबून असलेले उद्योग त्यांच्या स्रोतापासून दूर अंतरावर स्थापन झालेले दिसतात. यावर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की वीज आणि पाणी पुरवठा याही घटकाचा किंवा पाणी आणि वीज पुरवठा याही घटकाचा परिणाम हा निश्चितपणे उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती झालेला दिसून येतोय. पुढचा प्राकृतिक घटकामधील पुढचा उपघटक आहे कामगार. आता उद्योगात कुठलाही उद्योग म्हटलं की त्या ठिकाणी कामगाराची खूप मोठी त्या ठिकाणी आवश्यकता असतेच, बरोबर की नाही? मग त्या ठिकाणी कुशल असू द्या किंवा अकुशल असू द्या मजूर, तर उद्योगाच्या गरजेनुसार कामगाराची आवश्यकता असते. उदाहरणार्थ बांधकाम, खाण उद्योग किंवा कापड उद्योगांना अर्धकुशल कामगाराची आवश्यकता असते. अन्न प्रक्रिया उद्योग, दागिने बनवणे या उद्योगांना कुशल कामगाराची गरज असते. वाढते यांत्रिकीकरण असूनही काही उद्योगांना अजूनही मोठ्या प्रमाणात मजुराची आवश्यकता असते. त्यामुळे उद्योगांच्या शेजारी कामगार वस्ती वाढलेल्या आढळतात. म्हणजे थोडक्यात मनुष्यबळाचा देखील परिणाम, कामगाराचा देखील मग त्या ठिकाणी कुशल असू द्या किंवा अकुशल असू द्या, या दोन्ही घटकाचा परिणाम, त्या मजुराचा परिणाम या ठिकाणी उद्योगधंद्यावरती झालेला आपणास दिसून येतोय. पुढचा आहे प्राकृतिक घटकामधील उपघटक वाहतूक. बघा, वाहतुकीचा परिणाम देखील या उद्योगधंद्यावरती झालेला दिसून येतोय की वाहतुकीचा खर्च आणि वाहतुकीसाठी लागणारा वेळ हे आर्थिक अंतर म्हणून ओळखले जाते. वाहतुकीचा कमी खर्च हा उद्योगांच्या स्थानिकीकरणात महत्त्वाचा घटक आहे. जड, अवजड, नाशवंत कच्चा माल तसेच पक्का माल आणि जास्त अंतर असल्यास वाहतुकीचा खर्च जास्त लागतो. उदाहरणार्थ कोळशाची वाहतूक या उलट टिकाऊ, वजनाने हलका कच्चा माल किंवा पक्का माल अतिशय दूर अंतरावरून देखील किफायतशीरपणे जलमार्गाद्वारे आणता येतो. असे उद्योग बंदर किंवा जलवाहतुकीस योग्य अशा जलरूपाजवळ आढळतात. उदाहरणार्थ कापड उद्योग,
लगद्याची लाकूड प्रक्रिया उद्योग इत्यादी. म्हणजे निश्चितपणे या ठिकाणी वाहतुकीचा परिणाम उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती आपल्याला होत असलेला या ठिकाणी दिसून येतोय. पुढचा आहे प्राकृतिक घटकामधील पुढचा उपघटक आहे जागा किंवा जमिनीची उपलब्धता. आता उद्योगाच्या निर्मितीसाठी जमिनीच्या उपलब्धतेची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. उद्योग सामान्यतः सपाट मैदानी प्रदेश आणि पुरेशा वाहतूक सुविधा असलेल्या ठिकाणी वसतात. उद्योग उभारण्यासाठी मोठ्या क्षेत्राची आवश्यकता असते. पूर्वी शहरी भागाजवळ उद्योगांचे केंद्रीकरण सहज होत होते, परंतु शहरी भागाजवळ वर्तमान स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध होत नसल्याने तसेच शहराजवळील जमिनीच्या किमती वाढल्याने ग्रामीण भागात उद्योग स्थापन करण्याकडे कल वाढतो आहे. उदाहरणार्थ चाकण, लोटे, परशुराम म्हणजे चिपळूण किंवा पुणे या भागामध्ये आपल्याला या जमिनी उपलब्ध असल्या कारणामुळे या ठिकाणी आपल्याला या उद्योगाचा विकास या ठिकाणी झालेला दिसून येतोय. म्हणजे निश्चितपणे या ठिकाणी जागा आणि जमिनीची उपलब्धता या घटकाचा परिणाम देखील उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती होत असलेला आपणास दिसून येतोय. पुढचा घटक आहे आर्थिक घटक. आता आर्थिक घटकाचा परिणाम हा उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती निश्चितपणे या ठिकाणी देखील झालेला दिसून येतोय. बघा, आर्थिक घटकामधील पहिला उपघटक आहे बाजारपेठ सानिध्य. आता बाजारपेठेचा आणि उद्योगधंद्याचा संबंध आहे का नाही, तर निश्चितपणे या ठिकाणी आपण आहे म्हणून याचं उत्तर आपण देऊ शकतो. तर उत्पादित माल जर बाजारपेठेपर्यंत पोहोचत नसेल तर उत्पादनाची पूर्ण प्रक्रिया निरुपयोगी असते. उत्पादित वस्तूचे त्वरित वितरण करण्यासाठी बाजारपेठा नजीक असणे आवश्यक आहे. यामुळे वाहतूक खर्च कमी होण्यास मदत होते. ग्राहकांना स्वस्त दरात वस्तू मिळू शकतात. नाशवंत आणि अवजड वस्तूसाठी तयार बाजारपेठा अत्यंत आवश्यक असतात. कधीकधी उत्पादन प्रक्रियेदरम्यान अवजडता किंवा नाजूकपणामध्ये लक्षणीय वाढ होते. अशा परिस्थितीत उद्योग बाजारभिमुख असतो. उदाहरणार्थ केक हे तयार उत्पादन कच्च्या मालाच्या तुलनेत जड असतात. हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. म्हणूनच हे उद्योग बाजारपेठाजवळच म्हणजे शहराजवळ स्थापन झालेले असतात. म्हणजे जो आर्थिक घटक आहे बाजारपेठ सानिध्य, या आर्थिक घटकाचा परिणाम देखील उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतोय. पुढे आपणास याच मुद्द्यामध्ये सांगा पाहू असं म्हटलेलं आहे बघा की बाजारपेठाभिमुख उद्योगाची उदाहरणे शोधा. तर वरील सर्व घटकाचा अभ्यास केल्यानंतर याचं उत्तर आपण लगेच चटकरणी या ठिकाणी देऊ शकेल. तर त्याचं उत्तर आहे बेकरी व्यवसाय, शीतपेय, इलेक्ट्रॉनिक वस्तूचे संकलन उद्योग, वृत्तपत्र छपाई व करवणूक उद्योग. अशा प्रकारे त्याचं उदाहरण आपण या ठिकाणी सांगू शकतो. तर आर्थिक घटकामधील दुसरा उपघटक आहे तो म्हणजे भांडवल. आता उद्योग स्थापन करण्यासाठी भांडवल किंवा मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची आवश्यकता असते. हे याचं ज्ञान देखील तुम्हाला आहे की भांडवलाशिवाय आपण कोणताही उद्योग या ठिकाणी स्थापन करू शकत नाही. बँकिंग किंवा आर्थिक सुविधा जेथे सहज उपलब्ध आहेत अशा प्रदेशात उद्योग स्थापित होताना दिसतात. वस्तुतः ज्या ठिकाणी उद्योग स्थापन झालेले असतात तिथे त्या ठिकाणी आर्थिक सुविधा आकर्षित होतात आणि त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात उद्योग स्थापित होतात. कोलकाता, चेन्नई, दिल्ली, मुंबईजवळ जी काही उपनगरे आहेत ही औद्योगिक क्षेत्रे इतर शहरापेक्षा उत्तम बँकिंग आणि आर्थिक सुविधासाठी ओळखली जातात. सध्याच्या स्थितीमध्ये ग्रामीण भागात चांगल्या बँकिंग सुविधांच्या विस्तारामुळे तेथे देखील उद्योग स्थापन होऊ लागलेले आहेत. तर अशा रीतीने भांडवलाचा परिणाम देखील उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती निश्चितपणे झालेला आपणास दिसून येतो. पुढचा घटक आहे ज्या घटकाचा परिणाम ही विशेषतः उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती होत असतो, राजकीय घटक. आता राजकीय घटकामधील पहिला उपघटक आहे शासकीय धोरणे. तर
राजकीय दृष्टिकोन विचारात घेऊन शासनामार्फत अनेक औद्योगिक धोरणे उद्योगांना प्रोत्साहन देतात. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रदेशात विकासाचा दृष्टिकोन लक्षात घेऊन तेथे शासन अर्थसहाय्य, जमीन, पाणी आणि वाहतूक व संदेश वाहनाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देते. अशा प्रदेशामध्ये उद्योग स्थापित करणारे उद्योगपती आणि उद्योजकांना शासन कर सवलत, विपणनासंबंधी सल्ला, आयात आणि निर्यातीसाठीच्या सुविधा देखील प्रदान करते. उदाहरणार्थ, महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक धोरणानुसार वर्ग ड व पुढील औद्योगिक क्षेत्रांना अशा सुविधा मिळतात. या उलट शासकीय धोरणानुसार काही प्रदेशात उद्योगांना प्रोत्साहन दिले जात नाहीत, बंदी आणता येते. उदाहरणार्थ, किनारी प्रदेश, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील प्रदेश इत्यादी ठिकाणी. म्हणजे शासकीय धोरणाचा परिणाम देखील उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती आपल्याला झालेला या ठिकाणी दिसून येते. तर राजकीय घटकामधील दुसरा उपघटक आहे विशेष आर्थिक क्षेत्र. तर विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये औद्योगिक उत्पादनासाठी विकसित केल्या जाणाऱ्या अशा क्षेत्राची किंवा प्रदेशांची स्थापना करण्यास सरकार विशेष प्राधान्य देते. भारतात त्यांना विशेष आर्थिक क्षेत्र म्हणतात. विशेष आर्थिक क्षेत्र हे विशेष तत्वाने निश्चित केलेल्या भौगोलिक क्षेत्र आहे, जे खाजगी क्षेत्र किंवा सार्वजनिक क्षेत्रातील किंवा सार्वजनिक खाजगी भागीदाराने विकसित केले जाऊ शकते. देशात या क्षेत्राचा विकास विशेषतः निर्यातक्षम उत्पादनाच्या वाढीसाठी केला जातो. उदाहरणार्थ, सांताक्रूज मुंबई येथील शिप्झ या ठिकाणी विशेष आर्थिक क्षेत्र म्हणून तो भाग त्या ठिकाणी ओळखलेला आपणास दिसून येतोय. निश्चितपणे विशेष आर्थिक क्षेत्राचा परिणाम देखील या ठिकाणी उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती आपल्याला झालेला दिसून येतोय. पुढचा घटक आहे इतर घटक, की ज्या घटकाचा परिणाम हा उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती देखील आपल्याला झालेला दिसून येतोय. तर त्याच्यामधील पहिला उपघटक आहे ते म्हणजे स्थान विभाजन. आता कधीकधी उत्पादनाचे विविध टप्पे विकेंद्रित केले जातात आणि वाहतूक खर्च कमी करण्यासाठी उत्पादन वेगवेगळ्या ठिकाणी घेतले जाते. उदाहरणार्थ भ्रमणध्वनी व मोटार वाहन निर्मिती उद्योग हे उद्योग बाजारपेठेजवळ स्थित म्हणजे थोडक्यात स्थिर असणे आवश्यक असते. म्हणूनच यातील विविध उत्पादन घटक वेगवेगळ्या टप्प्यावर विभाजित करतात. उद्योगांना त्यामुळे आर्थिकदृष्ट्या फायदा होतो. म्हणजे स्थान विभाजन या घटकाचा परिणाम देखील उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती आपल्याला झालेला दिसून येतोय. आता इतर घटकामधील दुसरा उपघटक आहे उद्योगांचे केंद्रीकरण. तर सुविधांच्या उपलब्धतेमुळे एखाद्या प्रदेशात उद्योग स्थापित होतो. या प्रदेशातील सुविधांचा आयता वापर करण्याची संधी लक्षात घेऊन अनुमापी अनुकूलतेच्या तत्वानुसार या प्रदेशात कालांतराने इतरही उद्योग स्थापित होतात. यामुळे सदर प्रदेशाचे उद्योगांचे केंद्रीकरण होते. अशा प्रकारे उद्योगांचे केंद्रीकरण झालेल्या प्रत्येक प्रदेशात प्राकृतिक, आर्थिक इत्यादी घटकांचा प्रभाव राहत नाही. अशा औद्योगिक प्रदेशाचे वैशिष्ट्य म्हणजे अशा ठिकाणी एकमेकांना पूरक उद्योग स्थापित झालेले आढळतात. उदाहरणार्थ, जगभरात ज्या प्रदेशात लोह पोलाद कारखाने सुरू करण्यात आलेले होते त्यांच्या आसपास या कारखान्यांच्या पक्क्या मालावर आधारित असणारे भांडी तयार करणे, गाड्यांचे सुट्टे भाग निर्माण करणे, गाड्यांची सांगाड्याची निर्मिती करणे इत्यादी या उद्योगांच्या विकासामुळे पुढे मोटार गाड्या निर्मिती, वेष्टीकरण उद्योग, रेल्वे गाड्या निर्मिती, रेल्वे इंजिन निर्मिती हे उद्योगही अशा प्रदेशात स्थापन होताना दिसतात. अशा केंद्रीकरणामुळे नव्याने येणाऱ्या उद्योगांना अनुमापी अनुकूलतेचा फायदा मिळवून कमी भांडवलात जास्त नफा मिळवता येतो
अशा रीतीने आपण उद्योगांचे केंद्रीकरण या इतर घटकाचा जो काय घटकामध्ये जो काय उपघटक आहे त्याचाही परिणाम आपण उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतोय. अशा रीतीने आज आपण प्रकरण क्रमांक 5 द्वितीयक आर्थिक क्रिया या प्रकरणामधील काही घटकाचा या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. मला निश्चितपणे मी आशा बाळगतो की या प्रकरणामधील जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे निश्चितपणे तुम्हाला समजले असतील अशी मी आशा बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. तुर्तास धन्यवाद.